नमस्कार, सुनंदा किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत आणि गुबगुबीत पंजाबी पद्धतीने आलू पराठा कसा बनवतात ते बघूया। त्यासाठी मी इथं साहित्य घेतले, उकडलेले 2 बटाटे घेतलेत, बारीक चिरलेला कांदा घेतलाय, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गव्हाचं पीठ घेतलंय 2 वाटी, चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिरा पावडर, हळद, चाट मसाला, धना पावडर। चला तर मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी आपण सारण तयार करून घेऊ। इथं उकडलेले बटाटे मस्त असे बारीक किसून घेऊ। बटाटे मस्त शिजून झाले। अशा प्रकारे आपल्याला बटाटे किसून घ्यायचे। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण बटाटा किसून घेतलाय। त्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे मसाले घेतलेले ते टाकू। लाल तिखट, जिरा पावडर, हळद, धने पावडर आणि चाट मसाला थोडा आणि चवीनुसार मीठ। त्यात आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आणि मस्त एकजीव करून घेऊ हे सारणाला। हे बघा, मस्त अशा प्रकारे एकजीव करून घेऊ 2 ते 3 मिनिटापर्यंत। हे बघा, मस्त असं एकजीव करून घेतला, एक गोळा तयार करून घेतला आपण। चला तर मंडळी, आता आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊ। इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात थोडं मीठ, थोडी कस्तुरी मेथी आणि थोडं तेल। आता आपण थोडं पाणी टाकून पिठाला मस्त मळून घेऊ। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलंय। बघा तर मंडळी, अशा प्रकारे सारणाचे मस्त गोळे तयार करून घेऊ आपण। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण 4 गोळे बनले, त्याचे 4 गोळे बनवून घेतलेत। आता आपल्याला पिठाचे पण असे गोळे करून घ्यायचे। हा गोळा थोडा छोटा आहे, त्याच्याहून थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं। तेव्हा अशा प्रकारे आपल्याला याच्यात सारण भरायचंय। मोमोज बनवलाय, तुम्ही मोमोज सारखं आपल्याला सेम भरायचंय, पुरणाची पोळी सारखं। पुरणाची पोळी पण आपण अशा प्रकारे बनवतो। हे बघा, अशा प्रकारे आता आपल्याला पीठ लावून एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचंय।
हे बघा मंडळी, मस्त अशा प्रकारे आपण पराठा लाटून घेतलाय. आपलं सारण मस्त अवतीभोवती पूर्ण पसरलंय. चला तर मंडळी, मी इथं तवा ठेवलाय, त्यावर मस्त तापलाय तवा. त्यावर थोडंसं तूप टाकणार आहे. तुम्ही तेलही वापरू शकता. मी इथं तुपाचा वापर करते. आणि आपण लाटलेला पराठा त्यावर टाकून देऊ. आता आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ त्याला. आणि अजून थोडंसं आजूबाजूला थोडं तेल तूप टाकून मस्त असं टम्म फुलते आपला आलू पराठा. हे बघा किती छान असा फुललेला आहे. मीडियम गॅसवर होऊ द्यायचा आहे त्याला, जेणेकरून आपला आलू पराठा मस्त असा खरपूस होईल. हे बघा मंडळी, मस्त आपला आलू पराठा शेकून तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याला. बघा तर मंडळी, किती मस्त असा आपला आलू पराठा पंजाबी पद्धतीने बनवून तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा प्रकारे. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.